पुढची बातमी पाहूयात। मुसलमान लांगून चालनाची काँग्रेसने आता हद्दच पार केली आहे, कारण भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण यांनी सुद्धा टीका केली आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या वक्तव्याने नवा वाद भडकला। नेमका मधु चव्हाण काय म्हणाले होते पाहूया। त्यांनी स्पष्टपणे सांगायची गरज नाही। नेहरूंच्या काळापासून काँग्रेसची अल्पसंख्याकांचं मुसलमानांचं लांगून चलन करणार आहे। या देशात धार्मिक जो त्या ठिकाणी एक प्रकारचा आतंकवाद माजलेला आहे, त्याला कारण काँग्रेसच आहे। जिनांवर प्रेमामुळे काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला। या देशामध्ये आसाममध्ये अतिरेकी आले, ते सुद्धा काँग्रेसमुळे। फखरुद्दीन अली अहमद यांनी त्यांची त्या ठिकाणी त्यांच्या वसाहती निर्माण केल्या, आणि म्हणून ज्याला भारतीय जनता पार्टी म्हणते की काँग्रेस मुक्त भारत, त्याचं कारण आम्ही लोकशाहीच्या विरोधात नाही। काँग्रेस या देशाला कलंक आहे, हिंदू विरोधी आहे, हिंदू देवदेवतांच्या विरोधी आहे, ते धर्माचा। आणि म्हणून राम जन्मभूमीचा प्रश्न असेल, कुठले प्रश्न असेल, यांनी त्या ठिकाणी केलं। आणि त्याचप्रमाणे स्वर्गीय मनमोहन सिंग हे म्हणाले होते की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार काँग्रेसचा आहे, म्हणून काँग्रेस ही कलंक आहे। या देशात काँग्रेसला उपटून अरबी समुद्रात मुळासकट ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेच्या स्तरापर्यंत उघडून फेकून दिली पाहिजे। आणि आज त्यांनी स्वतःच्या त्या ठिकाणी तोंडाने कबूल केलेला आहे।